उपस्थित या ठिकाणी सर्व अबालवृद्ध, वयोवृद्ध, गुणवृद्ध, गुणवान, शीलवान, चारित्र्य संपन्न सर्व मायबापांच्या चरणी माझा सादर कोटी कोटी प्रणाम। अतिशय अलौकिक, अतिशय पवित्र, गोड आणि अवीट अशी असणारी ही पावन कथा, हे गोड चरित्र आहे। आपण अनेक वर्षापासून या 18 पुराणांचं श्रवण करत आलो आहोत, पण हे 18 पुराण ज्यांनी गायलं, आपल्या समोर ज्यांनी आणलं, त्या साधूंचं चरित्र आहे। पण कदाचित गुरु गोविंद दो खडे है ना, कोक लागे पाव, कोणाच्या पाया पडावं? गोविंद परमात्मा आहे, त्याच्यानंतर पाया पडा, अगोदर गुरुदेवाच्या पाया पडा, जेणेकरून तो दाखवला, तो गोविंद कसा आहे तो दाखवला। ज्याने त्याचं दर्शन घ्या, तसं ज्याने भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्या समोर आणलं, अशा साधूचं या ठिकाणी चरित्र श्रवण करणं, त्याही पुण्यापेक्षा अधिक पुण्य या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे। म्हणून गेले 43 वर्ष झालं रामनाम यज्ञ, अखंड अन्नदान यज्ञ या ठिकाणी चालू आहे। 43व्या वर्षातील 3ऱ्या पर्वातली ही गोड चिंतनाची कथा आहे आणि भगवान विष्णुदेवांच्या अंश तत्परतेने या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय अवताराला येणार आहेत। कशा प्रकारे येतात, काय वंश आहे, हे आपण गोड महिपती महाराज यांच्याच लेखनातून, चरित्रातून श्रवण करणार आहोत। धन्यवाद। गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी आमच्या आप्पांचे आहे, त्यांनाही धन्यवाद आहेत। माझ्यासोबत कलाकार बंधू आहेत, विनय महाराज आहेत, वाल्मिकीजी आहेत, भोसले महाराज आदी करून तुम्ही सर्व उपस्थित आहेत। या कथेचं सौजन्य घेणारे सगळे बंधू, सर्वांना धन्यवाद आहेत। चला 1 मिनिट आपण भजन करूया। रे श्रीराम आणि तुकाराम हे वेगळे नाहीये, अलग लक्षात, फक्त श्रीराम आहेत आणि तू का राम आहे, तू का राम आहे, आणि तोच राम काय हे आपण पाहणार आहोत। म्हणून कदाचित आवर्जून जा, तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस एकदा पंढरपूरला गेले ना, एकादशीला पंढरपूरला जा आणि पंढरपूरहून कुर्डुवाडी मार्गे बार्शी काही खूप दूर नाही आहे। बार्शीला एकदा भगवंत नगरीमध्ये जाऊन त्या भगवंताचं दर्शन घ्या। तिथं 12 ज्योतिर्लिंग आहेत, जसे या जगामध्ये तसे 12 ज्योतिर्लिंग आहेत, उत्तरेश्वर आहेत, अनेक त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत। म्हणून काशी आणि बार्शी, पूर्वी एक काळ असं होता की काशीला एखादा व्यक्ती बार्शीचा गेला, कहा से हो, महाराष्ट्र से कहा हो, बार्शी म्हटलं की तिथली लोक, काशीतले सुद्धा बार्शीच्या माणसाचं दर्शन घ्यायचं, कोणी भक्त गेला तर। एवढं पुण्य पावन असणारी नगरी आहे बार्शी। आणि म्हणून या नगराचा राजा अंबरीश हे भगवान विष्णुदेवांचा भक्त आहे। चला, नंतर प्रल्हाद अवतारामध्ये अवतारला आहे, भगवंताशी विलीन झाले, एकरूप झाले। त्यानंतर अंगदाचा अवतार झाला। अंगदाचं आपल्याला जास्त चरित्र नाही माहिती, फक्त वानर सेनामध्ये तो सगळ्यात पराक्रमी योद्धा होता। जसं हनुमंतरायच्या जागेवर आहेत, तसे अंगद महाराज त्यांच्या जागेवर आहेत, सामान्य नाहीत। त्यांची कथा आहे, रावणाच्या समोर शिष्टाई करायला गेले आणि रावणाला सांगितलं की आमचे प्रभू रामजी म्हणतात की बस आम्हाला युद्ध नको, भांडण नको,
हा, फक्त आमच्या सीतामाईला सही सलामत पाठवून द्या, बाकी आम्हाला भांडण नको, काही नको. कशाला वैर आहे तुझं नामचं. अनेक अनेक प्रकारे आता ती एकनाथ महाराजांनी इतकं रामायणामध्ये इतकं सुंदर त्या ठिकाणी विस्तार केलाय. काय शिष्टाई केली अंगदाने महाराज. फार बुद्धिवान आहे, ज्ञानवान आहे. अंगद सामान्य नाही, तो ज्ञानी नसता. अंगद जर ज्ञानी नसता ऐका, तर तो रावणाच्याच शाखेमध्ये गेला असता, रावणासोबत गेला असता, रामाच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं असतं. खरंय का खोट आहे. पण तरी सुद्धा रावण वर्मावर बोलतोय. रावण म्हणतोय, अरे मूर्खा, तुझ्यासारखा पुत्र जन्माला झाल्या झाल्या मेलेला बरा. अरे मूर्खा, तुझ्या पित्याला, तुझ्या बापाला ज्यांनी मारलंय, तुझ्या बापाची शक्ती तुला नसेल माहिती, पण मला माहिती. वालीचं सामर्थ्य काय हे तुला माहित नाही, पण मला माहिती आहे. माहिती तुम्हाला माहिती असेल. रावण वालीची खोड काढायचा आणि मग वाली शांतच होता, कारण वालीला एक वरदान होतं. केवढाही मोठा शक्तिमान त्याच्या समोर आला युद्ध करायला, की त्याची अर्धी शक्ती वालीकडे यायची, असं वरदान होतं. कसलाही योद्धा येऊ द्या, कशाला मरायला महाराज, वालीला काय होतंय का. वालीला वरदानच होतं. हो, केवढाही मोठा शक्तिमान येऊ द्या, वालीला अर्धी शक्ती जायची, कारण त्याच्या गळ्यातच माळ होती विजयाची. तो हरत नव्हता कधीच, पण उन्मत्त झाला. रावण म्हणला, मी खोड्या काढीत होतो आणि वालीला अचानक असा राग आला. रावणाला त्याने युद्धाला पुकारलं, रावणाबरोबर युद्ध झालं. आता रावण काय किती बलवान आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे. 33 कोटी देवांना बंदीखान्यात घातले, 9 ग्रहाच्या पाऱ्या केल्यात. सामान्य नव्हता रावण, पण वाली पुढे कमी पडला. वालीने बगलात असं दाबला, समुद्रात 7 वेळेस बुडवलं. बुडवून बाहेर फेकायचा, परत धरायचा, परत बुडवायचा. आणि 8व्या वेळेस अंगद पाळण्यात होता लहान, त्यावेळेस एक 10 तोंडाचं खेळणं म्हणून अंगदाच्या पाळण्यावर बांधलं होतं रावणाला. कुणाला? बाहुली नाही, रावणाला बांधलं होतं. मग तो वाली किती शक्तिमान असेल. अरे एवढा शक्तिमान तुझा पिता, तुझ्या पित्याला ज्याने मारले आणि त्याच्या सोबत तर तू राहतोस, त्याची साथ देतोस, त्याला सहकार्य करतोस. मूर्खा, तो मेलेला बरा. अंगदाने एकच वाक्य विचारलं, की म्हणले, रावणा, तुला 7-8 वेळेस समुद्रात बुडवणारा माझा पिता किती शक्तिमान आहे, आणि त्या पित्याला एकाच बाणामध्ये ज्यांनी मारलं तो किती शक्तिमान आहे. काय म्हटला, पण तुला तुझ्या शक्तीचा गर्व आहे. ते प्रभू रामचंद्रजी किती शक्तिमान आहे तुला अजून माहित नाही. सोड नाद, देऊन टाक आमच्या सीतामाईला. पण नाही ऐकलं त्यांनी. चला, सांगायचं मला तात्पर्य, अंगद ज्ञानी भक्त होता, तो आडमुठा भक्त नव्हता. आणि मग आपण उद्धवाची पाहिली कथा. काय उद्धवाने महाराज, काय आपण काल पाहिलंय प्रेमरस उद्धवाचा, ते भागवतामध्ये खूप महाराज डोळ्यातले अश्रू थांबत नाही, एवढं प्रेम केलं महाराज. उद्धव पाहतोय की गोपींच्या डोळ्यातल्या अश्रू आणि चिखल झालाय, आणि त्याच चिखलाला आपण वारकरी आपल्या भाळावर लावतो, त्याला म्हणतात गोपीचंदन. आपण तुम्ही गोपीचंदन पाहताना त्या वृंदावन मध्ये गेलो ना, तिकडे त्या भागामध्ये सगळी माती गोपीचंदनासारखी आहे. आपण जे गोपीचंदन लावतो ते तिकडं माती आहे. तुम्हाला मुरुम वगैरे असलं काही दिसणार नाही. मी होतो तिथं महाराज, पाहिलं. जी चंदन, गोपीचंदन म्हणून आपण माती लावतो, त्याच प्रकारे तिथं माती आहे. कोटी पहा महाराज. जळगाव भुसावळच्या पुढं हळूहळू गेलं की आपला परिसर, आपली काळी माती, आपलं हे मुरमाड टेकाड हे सगळं संपत, आणि फक्त विराळ जी भूमी आहे ना, ती सगळी भूमी तशीच आहे. आणि वाळू ना वाळू, ते राळी एवढी लहान लहान आहे तिकडं, अशी मोठी वाळू दिसणारच नाही. आणि त्याच गोपिकांच्या अश्रूमध्ये कन्हैया होता, म्हणून त्याच अश्रू जिथं पडले ना त्याचा चिखल झाला, आणि तेच गोपीचंदन आपण लावतो. काय प्रेम केलं असेल, त्याची आठवण, त्या गोपिकांची आठवण
पण आपण ते चंदन लावतो तो वारकरी आपण उभा लावत जा, माळ नसली तरी लावत जा. अलग लक्षात. काही लोक म्हणतात नाही ते माळ करायचं काम आहे, माळ नसू द्या तरी गोपी चंदन लावत जा, अंगाला लावत जा. तुम्हाला कपाळाला जर थोडस लज्जा येते ना, ते तर कंठाला लावा, भुजाला लावा. आपल्या अंतकरणात जिथं हृदय परमात्मा बसतो तिथं लावा, लावत जा. चंदन आपल्या शरीराला लावत जा, पण चंदन दुसऱ्याला लावू नका. नाही तर महाराजांनी सांगितलं चंदन लावा, मग आपल्याला लावण्यापेक्षा लाव दुसऱ्याला चंदन. असे काय काय महाराज, चंदन लावायला फार आहेत महाराज. मला तर सगळ्या दुनियाने चंदन लावलं, मी माझी मलाच लावतो, मी नाही कोणाला लावत. चला, उद्धवाचा अवतार होतोय आणि मग तेच नामदेव महाराजाचा अवतार पाहिला आणि तेच नामदेव महाराजाचा अवतार नंतर आपल्याला पाहणार आहोत की नामदेव महाराज पवित्र ते कुळ पावन तो देश, देश पाहिला देहो, कुळ पाहिलं विश्वंभर बाबांचं. आणि विश्वंभर बाबा इतके पवित्र संत आहेत, इतके लवचिक, इतकं कोमल हृदय महाराज. आणि बस त्यांचा जन्म होतोय, मायबापाने वाढवलं आणि संस्कार दिले. आता विश्वंभर बाबांचा विवाह झाला, कारण पूर्वीच्या काळामध्ये विवाह लहानपणी व्हायचे. पूर्वीच्या काळातले विवाह लहानपणी व्हायचे. कन्या 8 वर्षाची असायची किमान, आणि मग तेच पित्याने दान केलं की कन्यादान तिला म्हणतात. अलग लक्षात. जी कन्या असते आणि विवाहानंतर पिता दान करतो, आपण काल पाहिलंच आहे कन्यादान. विवाह संपन्न झाला आणि मग विवाह संपन्न झाल्यानंतर आई बापाने सांगितलं की विश्वंभर बाबा, हे बाबा, आपल्या वाड वडिलापासून पंढरपूरची वारी आली, आमच्यापर्यंत आली, आम्ही थकलो, आता ही ती वारी तू कर. एक लक्षात घ्या, काही लोक आपले आई वडील वारी करत होते त्यांच्यानंतर वारी करतात, पण आई वडील करत होते म्हणून करतात, प्रेमाने नाहीत करत. काही लोक बापाची वारी होती म्हणून चला महिन्याला काय हरकत नाही म्हणून जातात. प्रेमाने वारी भगवंतापर्यंत जाते. आणि मग विश्वंभर बाबाला त्या वारीबद्दल प्रेम निर्माण झालं आणि विश्वंभर बाबा आता निघणार आहेत. तत्पूर्वी आपण तुकोबरायचं भजन करूया. तुकाराम 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 श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम 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 श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम 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 श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम.
हो, क्या बात है. आणि विश्वंभर बाबा समोर बसवलं मायबापाने आणि काय म्हणतात, तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी, त्यासी सर्वत्र अंतरण करी, तरीच संसारी धन्य. तुला संसारात धन्यता प्राप्त करायची आहे. तुझ्या संसाराला पारमार्थिक आधार पाहिजे ना, तर तुझ्या वडिलापासून आलेली वारी तू कर. काय शिकवावं, उपदेश केला आईने. आईने लेकराला उपदेश करावा. आईने आपल्या लेकराला, कारण काय होते, आपण सगळं देतो मुलांना, मुलांसाठी धन संपादन करतो, बंगला बांधतो, इस्टेट कमवतो, मुलाला आपण सगळं देतो, फक्त एक गोष्ट देत नाही, आणि ते म्हणजे संस्कार. सगळं देतो. म्हणून आईने आपल्या मुलाला काय द्यावं, उपदेश द्या. मोबाईल नका देऊ. आपण ते सगळं उलट करतो. त्या लहान लेकराला उपदेश देण्यापूर्वी आपण त्याला मोबाईल देतो, आणि लहानपणाच त्याचं लहानपण आपण त्याचा नाश करतो. लहानपणी तो रडला पाहिजे, तो खेळला पाहिजे, त्याने खोड्या काढल्या पाहिजेत. हे बाल वयातला जो तुझा आनंद आहे तो तुम्ही हिरावून घेतात. म्हणून भविष्य आत्ताच्या इथून पुढच्या लेकरांचं फारच अंधारात भविष्य आहे. हो, ज्यांचं तुमचं बघा, तुमचं बालपण काय होतं आणि आताच्या लेकरांचं बालपण काय येते. तुम्ही जो आनंद घेतलाय बालपणाचा, त्या वयातला तो एक आनंद आहे. त्या आताच्या लेकरांचं बालपण संपलाय. म्हणून सांगायचं तात्पर्य, आई बापांनी काय सांगावा, उपदेश द्या. त्याला सांगा, तू खेळ, रड, खोड्या कर. कारण ते लहानपणाच्या खोड्याच लहानपणी ते व्यवस्थित वाटतात. पण आता काय होतंय, लहान लेकरांच्या खोड्या बंद झाल्या आणि मोठी मोठी माणसं खोड्या करायला लागले. ज्या वयात सत्संग करायचा त्या वयात खोड्या करतात. ज्या लेकरांनी लहानपणी खोड्या करायला पाहिजे ते खोड्या करत नाही. ते मोबाईलमध्ये असे एखाद्या पोतळ्याप्रमाणे बसतात आणि त्याचा मेंदू नाश होतो महाराज. कारण लहानपणीच लय अभ्यासात हुशार असणं सुद्धा चांगलं नाहीये. हुशार असावं, बुद्धिमान असावं, पण आपल्याला ते जन्माला आलं की वाटतं त्याला इंग्लिश स्कूलला टाकावं, एक नाही सेमीमध्ये ए बी. काय इतकं तुम्ही त्याचं सगळं बालपण हिरावून घेतलं दादा. त्याला खेळू द्या, बागडू द्या. आईनी सांगितलं की आपल्या वडिलापासून वारी आले, ते वाडी आपण पुढं चालवायचे. धर्माचं शिक्षण द्यावं, समाजाचं शिक्षण द्यावं. कारण लहानपणी कुंभार दादाचं एक जरी गाडगं कच्चं राहिलं आणि ते बाजारात ठेवलं, ते फुकट जरी विकलं तरी कोणी घेत नाही. काय हे घरी नेऊन काय करू, हे बदबद करते. मग आमच्या महिला किती चक्षु असतात, हे वाजून पाहतात, टंगटंग वाजते का, बदबद वाजलं ना किती म्हणतात हे नको. अहो मला फुकट घेऊन जावा, फुकट सुद्धा नको, कुठे घेऊन जा, ज्याच्यात पाणीच राहत नाहीये. आणि म्हणून ही गाडगी घडवायचं काम. म्हणून मुलं निर्माण करण्यापेक्षा मुलं घडवा. आणि ते आपल्या धर्माला सध्या काळाची गरज आहे महाराज.
प्रत्येक आपापला धर्म या ठिकाणी अगदी बांधून ठेवलाय. धर्माचं शिक्षण कडक देतात. कारण काय माहिती का, तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करतो. तुम्ही धर्माबद्दल आळस केला तर भविष्यामध्ये तुमचा धर्म सुद्धा तुम्हाला सहकार्य करणार नाही. म्हणून धर्माचं रक्षण आपण करणं गरजेचं आहे. हे आईवडिलांनी सांगावं. ते आई वडील सांगतात महाराज. आता काय काय पोरांनी चोऱ्या करून आल्यावर आईबापाला आनंद वाटतो. आनंद वाटतो महाराज. काय सांगावा, पुत्र निघे चोर, मुलगा चोर निघला की आईवाला आनंद वाटतो. काय काय तर विचित्र आहेत महाराज. चला आपले इथं नाहीत महाराज, पण काय काय असतात महाराज. म्हणून सांगायचं तात्पर्य, आईने उपदेश केला विश्वंभर बाबांना. आणि विश्वंभर बाबा इतक्या पवित्र हृदयाचे, लवचिक कोमल होते महाराज. मुंगी सुद्धा न मारणारे असे. कारण अशाच कुळामध्ये असे जन्माला येतात. मला तर सांगावं वाटतंय की काल मी परवा सांगितलं असेल की विश्वामधले पहिले ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे स्वयंभू मनू. जसं त्या कुळामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभू जन्माला आले. आणि हेच असणारे स्वयंभू मनूच त्यांचा दुसरा अवतार विश्वंभर बाबा, की ज्यांच्या पोटी तुकाराम जन्माला आले. त्यांच्या वंशामध्ये त्यांचं वंश आहे महाराज. विश्वंभर बाबा भक्तराज होता तुकयाचा पूर्वज. त्या वंशामध्ये तुकोराय जन्माला येणार आहेत, अवताराला येणार आहेत. निघाले महाराज, वारीला निघाले. आणि मग पडसी घेतली, पताका खांद्यावरी पताका, खांदी पताकाचे भार, तुळशी बाळ आणि अबीर. खांदी पताकाचा भार, खांद्यावर पताका घेतली. हे वारकऱ्याचं भूषण आहे, स्वाभिमान आहे. दिंडीमध्ये पताका आपण पाहतो. तुम्ही जातात ना दिंडीमध्ये, जे जरा बोळ आहेत नाही का, नाही ज्याला काही भजन वगैरे जरा कमी येत आहे किंवा जे इमानदारीने सेवा करत आहे त्याच्याच गळ्यात पताका असते. मी आता खूप जास्त सांगत नाही महाराज, पण सांगू का, वेदांत ज्याचा पाठ आहे, वेदांत जो भक्तीचा प्रचार करतोय बरं का, भक्तीचा वेदांताचा पाठ करणारा, त्याचे कपडे फाटलेत, त्याच्या एसटीला पण पैसे नसतात, त्याचा हरिपाठ पाठ नाही, त्याचं जॅकेट आहे 4,000चं, बूट आहे 3,000चं. कळलं तुम्हाला? ज्याचा हरिपाठ पाठ नाही महाराज. अरे ज्याचा वेदांत पाठ आहे, धर्मासाठी आयुष्य घालवलं, वेदांत निर्माण केला, त्याच्या धोत्राला गाठी आहेत, त्याच्या एसटीला सुद्धा जायला कटाकटी पैसे असतात, भूक लागली तर खिशात पैसे नसतात. म्हणून सांगायचं तात्पर्य, निघाले वारीला. तर त्यापूर्वीच्या काळात जंगलातून वारी होती ना महाराज, अरण्यातून वारी होती. आता आपली वारी काय भाग्यवान आहेत आपण. मी सांगत असतो महाराज, बघा ह्या माऊली सोबत सोहळ्यामध्ये आपण सगळे असतो. किती लोक आहेत? लाखो लोक असतात. आळंदीपासून पंढरपूरपर्यंत एक तरी वारकरी उपाशी दिसतोय का कुठं? पाहिजे ते मिळतंय महाराज. काही काही ठिकाणी तर घोंगड्या वाटतात. पण जास्तीत जास्त आळंदी ते सासवडपर्यंत जरा जास्त गर्दी असते. काही काही लोक तर सोबत पिशव्याच्या ऐवजी, पिशवी कमी पडते पण ठिकं घेऊन जातात, ठिकं पोतं गुणी. आणि ते काय हडपसरपर्यंतच गुणी भरते. मग कुणी बिस्किट, कुणी चॉकलेट, कुणी काय काय. अहो एखाद्याने काय म्हणतात, इंद्रियल जरी वाटलं ना तरी म्हणतात काय नाही, घरी उंदीर भरपूर झाल्यात, लागतंय आपल्याला. तिथपर्यंत एक ठिकं भरतं हडपसरपर्यंत बरं का. आणि हडपसरपासून सासवडपर्यंत एक ठिकं भरतं बरं. आता त्यात काय, देवाला सगळेच आवडतात. काय काय वेळेस मी आपलं मुद्दाम जरा थोडीशी मजा करीत असतो. मागणारे भरपूर असतात. जे हरी महाराज म्हणजे काय, माळ लहान आहे का मोठी हो गळ्यात? माळच नसते, फक्त पिशवी असते आणि पताका असतोय. अशा असतात. चला पण माऊलीवर विश्वास आहे की माऊलीच्या सोबत गेलं तर उपाशी मरणार नाही. त्या साधूच्या सोबत काही महाराज, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, काय बी असतं महाराज, काय बी लोक काही वाटतात. एक महिनाभर महाराज तुम्हाला 22-24 दिवस काही कमी पडत नाही. आणि आता त्या रस्त्याने जा बरं, 20 रुपयाला पाण्याची बाटली आहे आणि चहा 10 रुपयाला आहे. फुकट काहीच नाही महाराज. तुम्ही ठेवलेत बिस्किट आणि ते, पण ते काहीच नाही, तिथं काहीच मिळणार नाही. का? विकतच घ्यावं लागेल का? आता कुठं त्या रस्त्याने साधू आहे. तुम्ही साधूच्या संगतीमध्ये काय ताकद आहे? ही साधूची ताकद आहे. नुसतं ज्ञानोबा तुकाराम माऊलीचं भजन करा, काहीच तुम्हाला नाही येऊ द्या, फक्त माऊलीच्या सोबत चला,
उपाशी मरणार नाहीत, एवढी ताकद आहे. त्या काळातली वारी सांगतो मी. आता ही वारी हैबत बाबांनी चालू केली, एक अशी कथा आहे. पण मुळात ही वारी कुणी चालू केली? नारायण महाराजांनी. माहिती तुम्हाला? नारायण महाराजांनी चालू केली. नारायण महाराज निघाले एकटेच. निघाल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांची पादुका आणि माऊलींच्या पादुका अशा दोन्ही अशा गळ्यात बांधल्या. तुकोबरायांच्या ज्ञानोबरायांच्या पादुका पताका घेतला आणि निघाले. मग तिथं काही वारकरी निघाले होते रस्त्याने, जंगलातला रस्ता होता. विचारलं, जय हरी महाराज, जय हरी, गळ्यात काय आहे? त्यांनी सांगितलं की ज्ञानोबा तुकोबरायांच्या पादुका आहेत. मग कोणी विचारलं काय गळ्यामध्ये? ज्ञानोबा तुकाराम. इथून सुरुवात झाला भजनाला. जगद्गुरु तुकोबराय आणि ज्ञानोबारापूर्वी वारी होती, पण ती वारी, ते वारीचं भजन हे निर्माण इथून झालं. हे पादुका कुणाच्या? ज्ञानोबाराय, ह्या तुकोबराय. ज्ञानोबाराय तुकोबराय, ज्ञानोबाराय तुकोबराय असं म्हणत म्हणत पाठीमागची वारकरी म्हणले, अरे वा, मग चला आपल्याला भजन चांगलं वाटतंय. तेव्हापासून सुरू झालं ज्ञानोबा तुकाराम. इथून वारीची सुरुवात झाली आहे. निघाले महाराज, वारीला निघाले. 4-2 वारकरी काही पुढे दिसतात, दुर्मिळ. कोण महिना वारी त्या काळात करणार आहेत? ज्याची परंपरा आली आहे, ज्याचं पांडुरंगावर प्रेम आहे. आणि मग ते भजन चालू आहे. महाराज वारीमध्ये रंगले. महाराज पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला. तुम्ही सर्वांनी जेवढे ऐकले वाजवा, टाळी वाजवा. पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, रुक्मिणी रमणा नारायणा. पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, देवा. पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, रुक्मिणी रमणा नारायणा. पांडुरंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला. या स्वरामध्ये, या स्वरात वारी. पांडुरंग परमात्म्याचं भजन करीत विश्वंभर बाबा पंढरपूरकडे निघाले. आले पुण्याच्या परिसरात आले. जंगलातून नागमोडी रस्ता, नदी ओलांडत चालतात. मनामध्ये एकच चिंतन आहे, पंढरपूर कधी पाहिलं नाही. कसं असेल पंढरपूर? कसा असेल तो परमात्मा? आईने सांगितलंय, खूप सावळा आहे, खूप देखणा आहे, खूप कोमल आहे. आणि तो सावळ्या वर्णाचा परमात्मा कसा असेल? बस तितके आतुरतेने निघाले. ओढ लागली पंढरीची. हो रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठल. तुम्ही म्हणायचं
दर्दीच आहेत. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला. म्हणा श्री. वा वा वा. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा, पांडुरंग श्रीरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्रीरंग श्री विठ्ठला. जय हो. पांडुरंग श्रीरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्रीरंग पांडुरंग श्री विठ्ठला. असं भजन चालू आहे आणि भजनामध्ये रंगून गेले. थोडासा आवाज कमी करा. मी असंच म्हणायला गेलो. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, रुक्मिणी रमणा नारायणा. मग एक मावशी म्हणायची, संत्याचा बाप संत्याचा बाप संत्याचा बाप. मी म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणतोय, ती म्हणते संत्याचा बाप. म्हणलं मावशी सगळे म्हणतात विठ्ठल पांडुरंग आणि तुम्ही संत्याचा बाप. लाजल्या त्या. म्हणले का? अहो म्हणली त्यांचं नाव आहे ते. म्हणले काय? म्हणले विठ्ठल. मग म्हणाला का झालं? म्हणले हा सगळ्या बायका होत्या. आता ज्याचं नाव आहे ज्यांनी जन्माला घातलंय त्याचं नाव गेलं काय, ते त्याचं नाव असेल ते पिंट्याच्या बापाचं नाव. इथं काय लाजायला गेलं? तिथं तर घरी कसं बी म्हणतात तुम्ही. काय करता मला म्हणतात हे ना आई आमचं निवळ येड झालंय, ह्याला काय डोक्याचा भाग नाही. अहो महाराज तुमचे मालक आहेत ते. हो मालक कशाचे मालक? अहो का बुद्धीच नाही महाराज. तुम्हाला चहा प्याय बोलवलं, साखर आणा दुकानाला लावलं महाराज आणि ते बगरी घेऊन आल्यात. आता काय बगरी चहा करावा का काय? घरी काय विचारतं महाराज? इथं म्हटलं की नग हा ऐक ना. आता सण झाला ना. कोणता सण झाला आता? तुमचा सण थोडा. हा अहो काय खरंच हिंदू धर्मात भारतीय संस्कृतीत इतकं काय महाराज त्या महिला. आता कसं आहे महिलावर अन्यायही झाला एक काळ झालाच, पण महाराज भारतीय संस्कृतीने सगळे जे शुभ कार्य जे सण आहेत ते महिलांशिवाय नाहीत. सगळे सण महिलाकडे सगळे असतात. वटपौर्णिमा असू द्या, पंचमी असू द्या, सगळे सण हो आमच्या महिलाकडे. आत्ता नाही का झाला संक्रांतीचा सण? कोणाचं नाव घेता? आमक्या पाटलाचं. कोणाचं नाव घेता? अरे झालं का नाही तुमच्याकडं? हा बा चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, पाटील बसले महालात मी घाली ते. मानतात ह्या पण घालीत नाही. ह्या म्हणतात नुसत्या. काय काय नाव घेतात महाराज, इतकी छान नाव घेतात. हा नाव घेताना मालक असा भूकच लागत नाही महाराज त्याला. हा अशा नाव घेतात महाराज. त्या दिवशीच असतंय मग पण 12 महिने काय नाही. सणा दिवशी महाराज पाटीलच म्हणणार. हा पाटील टम फुकते महाराज. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, ते बसले मला तर मी घाली ते वारा म्हणतात. पण या वारा घालीत नाही. लाख रुपये महिना आणून द्यायला यांच्या पुढं. महिन्याला लाख रुपये द्या आणून. हा वारा घालणार नाहीत. गरम झालं तर फॅन चालू करतील पण वारा घालणार नाहीत. हा आता या वारा घालत्यात बरं का, वारा घालत्यात पण कधी? हा विशीच्या बाहेर निघलं का एवढाच पोधुरा असतोय एवढाच. जा जसा आला तसा बोंबलत जा. काय केलं नाही. वारा घालतात मला ते तिकडं असतं हे इथं असते. कशाच वारा लागतो? मेले बरं जीवन पण घालीत नाहीत पण मानतात मात्र. हा बरं चला बरेचसे नाव आहे. तसं पांडुरंग परमात्म्याचं नाव घेता इतकं अंतकड. बघा आता माझ्या वडिलांची मिराशी का देवा. वडिलांपासून वारी आली. विश्वंभर बाबा वारीला निघालेत. पवित्र संत आहेत, सामान्य नाहीत ते. आणि अतिशय प्रेमाने वारी करतात. वारी प्रेमाने करतात आणि वारी करतात, भजन करतात. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला. आणि मग वारकरी भेटतात महाराज, त्यांच्याबरोबर सत्संग घडला त्यांना. आणि ओढ लागली की पांडुरंग कसा असेल, पंढरपूर कसं असेल, चंद्रभागा कशी असेल, पुंडलिक राय कसे आहेत, हे सगळं पर आठवत
निघाले महाराज. आनंद वाटला. पंढरपूरला आले. म्हणून मी काल पण सांगितलंय, चला नामधारक आणि तुम्ही आपण पण नामधारक आहेत. आपण पण भजन करतो ना, आपण नामधारक आहेत, संतही नामधारक आहेत. पण संताने महाराज सहज भगवान परमात्म्याला हाक मारली की भगवान परमात्मा प्रकट होतोय. आपण पाहणार आहोत. तुकोबराईच अवताराला आले ना, पुढची जी कथा फार गोड आहे. मग तुकोबराय एक भजन करतात, नामदेव महाराज भजन करतात, स्वयं परमात्मा प्रकट होत आहे. आपलं आयुष्य गेलं महाराज, आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही. आलाय का कोणाच्या? मला तर याचं दुःख आहे फार महाराज. 42 चालू आहे माझं आता. मला इतकं दुःख प्रत्येक वर्षी. वाढदिवस तर माझ्या लक्षात राहत नाहीये, पण बाकीची आठवण करून देतात. वाढदिवस आला का मला काटा फुटतो महाराज, की आपले इतके वाढदिवस झाले पण अजून एक केसभरही तिळभरही आपल्याला अजून अनुभव नाही परमात्म्याचा, प्रचिती नाहीये. दुःख वाटतं महाराज की आतापर्यंत सगळं आयुष्य संपलं महाराज, काही कामाचं नाही महाराज. अहो तुम्ही कशासाठी जगत आहेत? ज्या पैशासाठी जगतात तो पैसाही नाही तुमच्या कामासाठी. तुम्हालाही माहिती, मला पण माहिती आहे. तुमच्यासोबत येणारे काय येते महाराज. एक मित्र आजारी पडला बरं का. आजारी पडल्यानंतर त्याचे मित्र 3 आले, सगळे बसले. आता तो शेवटचा श्वास मोजतोय, शेवटचे श्वास. 3 मित्र आले, 3 मित्रांना दुःख झालंय. आणि पहिला मित्र म्हणतोय का रे बाबा, तुला ना जे काही लागेल, जे पाहिजे, तुला जेवढा खर्च येईल, इथं नाही उपचार झाला तर बाहेरच्या देशात तुला घेऊन जाईल. जेवढा तुला खर्च होईल मी एकटा करतो, तुला मरू देणार नाही. कोण म्हणतोय? पहिला मित्र. दुसरा मित्र म्हटला, बाबा रे, ह्याने पैसा खर्च करून जर तुझं कमी जास्त झालंच तर पुढची तुझी क्रिया मी सगळी करीन. तुझं लाकडं आणण्यापासून, बांबू आणण्यापासून, सगळं मिठापासून, राखेलपासून मी सगळं करेन. दुसरा मित्र म्हणतोय. बघा, मित्र 3 आहेत. पहिला मित्र म्हणतोय की तुला जेवढा खर्च होईल तेवढा मी करतो. दुसरा मित्र म्हणतोय तुला जेवढं साहित्य लागेल मेल्यावर, जेवढं बी लागेल, पाहुण्या रावळ्याला कळवायचं, मी सगळं स्वखर्चाने गाडी पाठवेल, बोलवून घेईन. आणि तिसरा मित्र काय म्हणतोय की बाबा रे मित्रा, तू नको काळजी करू. का? कदाचित आत्ता तर मी तुझ्या सोबत आहे, पण तू मेल्यानंतर सुद्धा मी तुझ्या सोबत राहील, अखंडितपणे राहील, शेवटपर्यंत राहील. मग मला सांगा, या तिघातला मित्र चांगला कोणता? शेवटचा. चला आता दृष्टांत संपतो इथं. मला याचा सिद्धांत सांगायचा आहे. तुमचा आमचा पहिला मित्र आहे पैसा. आपला तुमचा आमचा सगळ्यांचा पहिला मित्र कोण आहे? पैसा. दुसरा मित्र आहे भावकी. तुम्ही नुसतं गेलेलं कळलं म्हणून तर बस लगेच तयारी. तुमचं त्यांचं आयुष्यभर नाही पटलं, पण तो मेलाय म्हटलं की भावकी गोळा होणार. इकडे तिकडे फोन करणार, ते काम गेला, या लवकर या, आम्हाला बी काम आहेत, लवकरच आपला कार्यक्रम करून टाकू, लवकर या. सगळ्यांना तेवढा ह्यांना त्याला फोन करणारी भावकी असते, लाकडं गोळा करणारी भावकी असते. बस नाही जळाला तर तिथं शेवटपर्यंत थांबणारी भावकीच असते. काही ठेवत नाही, राख करतात आपले. तिथंच थांबणार महाराज. मोठं लाकूड घेणार, इकडून तिकडून अजून जर धुपलं ते सरण राखेला आणून टाकणार, पण आपल्याला पूर्णच जाळणार. तो मित्र म्हणजे भावकी आहे. नाही का? आणि तिसरा जे मित्र आहे ना, तो आपल्या सोबत येणारा मेलं तरी, आणि तो मित्र आहे कर्म. म्हणून जीवनामध्ये आपण इतकं चांगलं कर्म करा की त्या कर्माने मित्राने सोडलं नाही पाहिजे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गौरव्यासारखा. असा मित्र जो कर्मरूपी आपल्या सोबत आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गौरव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गौरव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गौरव्यासारखा.
आत्महत्याच करणार नाही कुणी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या असा मित्र असावा, आणि तोच कर्मरूपी आपल्या सोबत येत आहे. म्हणून जगतो कशासाठी महाराज? मला फार वाईट वाटतं, माझ्या आयुष्यातले एवढे वर्ष निघून गेले पण अजून अनुभव नाहीये, वाईट वाटतं. आणि म्हणून जीवनामध्ये जगत असताना काहीतरी प्राप्त व्हावं महाराज. खावी प्यावीन बरी असावी हे तर प्राणी पण करतात, जनावराला पण कळतं ना, भूक लागली की खावं हे त्याला पण कळतं. पण तुम्ही आम्ही मनुष्य आहेत, आपण भगवान स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहेत आपण, पण आपल्याला कळत नाही. आणि कळत नाहीये म्हणून कथा चरित्र ऐकायचं असतं महाराज. निघाले विश्वंभर बाबा, भजनामध्ये रंगवून गेले, पंढरपूरला आले आणि आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करतात. पवित्र चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं. इतका आनंद वाटू लागला, इतका आनंद वाटू लागला, जसं चंद्रभागेमध्ये चालतात इतका आनंद वाटतोय. निघाले आता पांडुरंगाकडे, परमात्म्याकडे. जसं पूर्वीच्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये, बैलगाडीच्या काळात मामाच्या गावाला जायचंय म्हटलं की त्या लेकराला काय आनंद वाटायचा. हो, मामाच्या गावाला जायचं म्हटलं ना, इतका आनंद वाटायचा. त्यांच्या आनंदाला पारावर नव्हता. तुमच्या काळात होतं का नाही? आता मामाच्या गावाचं नाव काढलं तरी टेन्शन येतं, नको बाबा. पण एक काळ होता महाराज की मामाच्या गावाचं नाव काढलं की कधी सुट्ट्या लागतात, कधी जातोय, कधी ते उन्हाळ्यातल्या सुट्ट्या निघून जातात, कळत पण नव्हत्या. मामी पण तशीच होती. अहो, खूप प्रेम करणारी होती. आता काही नाही महाराज. अहो, सगळे स्वार्थी दुनिया आहे, सगळे स्वार्थी आहेत, कोणी आपलं नाही आहे महाराज. आपण कीर्तनातून पण सांगतो, रात्रीच्या कीर्तनातून पण ऐकलं ना. आणि इतका आनंद वाटला. हो, पंढरपूरला गेल्यानंतर आनंद वाटला. आणि पांडुरंगाकडे जातात आणि मंदिरामध्ये गेले. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर राजस सुकुमार आणि पाहतच राहिले महाराज, नुसते पांडुरंगाकडे पाहतात. दर्शन घेतलं आणि विश्वंभर बाबा, आईने सांगितलं होतं, आईने सांगितलं असं असं वर्णन, पण आज प्रत्यक्षात पाहिलंय. आणि विश्वंभर बाबा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर डोकं टेकवलं. इतके रडले बाबा, इतके रडले, किती रडले, इतके रडले की आपले आशीर्वाने, आपल्या डोळ्यातले अश्रूने पांडुरंग परमात्म्याचं चरण धुतलं, अभिषेक केला महाराज. इतके रडले, पाहतच राहावंसं वाटलं. कारण ही प्रेमाने वारी होती, बळच वारी नव्हती. हो, आपणही वारी करतो, कुणी गोंगडे आणतंय, कुणी बांगड्या आणतंय, कुणी चुडा आणतंय, कुणी काही आणतंय महाराज. त्या भक्ताचं पण आपण पाहणार आहोत कसे कसे भक्त आहेत. प्रेमाने वारी म्हणजे फक्त पांडुरंगासाठीच, जो विश्वविधाता आणि विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात, असा तो परमात्मा आहे. आणि दर्शन घेतलं, आनंद वाटला आणि डोळ्याचं पारणे फिटलं महाराज. हो, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही, डोळ्याने ते सौंदर्य पहा महाराज. हे जे सौंदर्य ना तुमचं आमचं, हे कधीतरी नाश होणार आहे. आत्ता आपण फार देखणे आहोत, फार छान दिसतो, पण याला कुठंतरी नाश आहे. जे आजचं आहे की रात्रीच्या बाबांनी सांगितलं, आमच्या शिरवळकर महाराजांनी, आपण क्षणाला मरतो, प्रत्येक क्षणाला मरतो. आपण लहानपणी कसे होते, आपण तरुणपणी कसे होतोय, आपण आपल्या लग्नामध्ये कसे होते, आपल्या मुलं झाल्यानंतर आपण कसे होतो, प्रत्येक क्षणाला आपण मरतो. पण फक्त आपल्याला विस्मरण आहे आणि साधूंना ते स्मरण आहे. पांडुरंगाकडे जाता, दर्शन घेतलं आणि मग नगर प्रदक्षिणा करू लागले. आपण पण करीत जावा. तुम्ही गेला ना, एकटी जरी असला ना, कदाचित तुम्ही नगर प्रदक्षिणा करा. कारण पांडुरंग परमात्मा हे तुमच्या आमच्या भक्ताच्या मांदिळ्यात असतो. आता ऐका,
तीर्थाच्या ठिकाणी कुठल्याही तीर्थाला गेल्यानंतर 3 दिवस राहावं असा नियम आहे शास्त्रामध्ये. का? त्याचं कारण सांगतो मी. आपण तीर्थात गेल्यानंतर पहिलं तीर्थ आपल्याला प्रसन्न होतं, नंतर क्षेत्र आपल्याला प्रसन्न होतं आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये जे दैवत आहेत ते प्रसन्न होतात. म्हणून 3 दिवस राहावं असा नियम आहे. मग इथं दशमीला पोचले होते. दशमीचं स्नान झालं, दर्शन झालं. एकादशीचं स्नान झालं, दर्शन झालं. द्वादशीचं स्नान झालं, दर्शन झालं आणि त्रयोदशीला निघले. हे पूर्वीचे वारकरी आणि अजून फडाचे जे वारकरी आहेत ना ते पौर्णिमेपर्यंत राहतात. पौर्णिमेचा काला करूनच निघतात महाराज. याला तीर्थाची वारी म्हणतात. आता काही लोक असेच महाराज वर्षातून एकदाच करतात. आनंद आहे, वर्षातून एकदा करतात. काही लोक 6 महिन्याला एकदा पंढरपूरला जातात. ठीक आहे, 6 महिन्याला का होणार जा. काही लोक वर्षाच्या 4 ज्या मोठ्या एकादशी आहेत, म्हणजे सगळ्यात लहान मोठ्या काही सारखेच आहेत, पण आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या वारीला जातात. काही महिना वारीला जातात, काही महिना वारीला जातात. काही लोकांची तर वारी अशी महाराज दशमीला जातात आणि एकादशीला माघारी येतात. काही एकादशीला जातात, द्वादशीला माघारी येतात. आणि काही असे शक्तिमान सामर्थ्यवान वारकरीत महाराज सकाळी रात्री निघतात, सकाळी तिथं पोहोचतात, स्नान केलं तसंच प्रसाद घेतात, नामदेव महाराज दर्शन तसंच स्टँडवर. धन्य धन्य माता पिता तयाची. याला विमानच येईल का काय मला तर वाटतं. काय करायचं संसारात इतक्या घाईने येऊन काय करणं, इथं मसन वाटाय महाराज. तीर्थक्षेत्रावर 10 मिनिटं थांबायला नको वाटतं का? काम आहेत, काय करणार आहे बाबा इथे याला. हो, एक लक्षात घ्या, ज्याने भगवंताला समर्पण केलं त्यांचंच नाव निघत आहे. ज्यांनी प्रपंचामध्ये समर्पण केलं ना, प्रपंचासाठी आयुष्य घेतलं ना, त्याचे नातू सुद्धा नाव घेत नाहीत. गाव तर नाव घेणार नाही. पण मी काल जे दृष्टांत दिले ना महाराज, संत मीराबाईचं, राधा आहेत, पाहणार आहोत आपण त्या पण कथा. का नाव निघतंय? यांनी प्रपंच केला, किती कमवलं, किती इस्टेट कमवलं, किती वंश वाढवला, तरी नाव घेतोच ना आपण. त्याचं कारण आहे महाराज. हो, ज्यांनी त्याच्यासाठीच सगळं आयुष्य समर्पण केलं त्याचं नाव निघतं. ज्यांनी प्रपंचासाठी ना पार रात्रंदिवस कष्ट केले, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस केला. किती तुम्ही कष्ट करा, किती पैसे कमवून मुलांसाठी ठेवा, वर्ष 7 घातलं तर बळच घालतील, त्याच्या पुढे नाही कुणी घालणार महाराज. हो, पण तीर्थाची वारी आहे म्हणून 3 दिवस वारी असावी. बस वारी झाली, भजन चिंतन चालू आहे आणि नगर प्रदक्षिणा घातली. पंढरपूर पासून बाहेर आले पण जाऊच वाटत नव्हतं. तोच चेहरा डोळ्यासमोर यायचा, तेच डोळ्यासमोर चेहरा यायचा. आणि निघताना काय अवस्था झाली महाराज, जशी अवस्था लेकीला माहेरातून जाताना होती. सासरी ज्यावेळेस लेक निघते ना त्यावेळेस एका डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि एका डोळ्यात दुःखाचे अश्रू असतात. इतकी रडते मुलगी ती, इतकी रडते महाराज, इतकी रडते. हो, किती रडते त्याचं वर्णन नाही करतात. फार दुःख होतं मायबापाला सोडताना. बापाला पाहिलं की रडावं, शे माहेर सोडताना कसली मुलगी सुद्धा एक वेळेला टचवर पाणी येणार. तीच अवस्था झाली माझ्या विश्वंभर बाबांची. माहेर सोडून जात आहे. संसारात म्हणजे सासर आहे, दुःख आहे तिथं. तुम्ही सासरी कितीही चांगला संसार करून दाखवा, किती, एक वेळेस सासू तुम्हाला नाव ठेवणारच. म्हणून लक्षात घ्या, आताच्या तर सुना आहेत ना त्या सासूला आता आई म्हणतात का नाही? पण मला सांगा, आई म्हणण्यात आणि सासूबाई म्हणण्यामध्ये खूप फरक आहे. सासूबाईला सासूबाईच म्हणावं, आत्याबाईला आत्याबाईच म्हणावं, आत्याबाईला आई नाही म्हणावं. आईची सर येईल का दादा? तुम्ही सांगा बरं. तुम्ही किती तुमच्या अंतकरणातून मनातून सांगा, सासूबाईला किती बी तुम्ही आई म्हणा, तुम्हाला आईचं प्रेम नाही मिळणार. म्हणून सासूबाईला आपण आहो आईसाहेब म्हणतो, आहे का नाही? आईला अगं आई म्हणतो, बरोबर ना? अगं आई म्हणण्यामध्ये आणि आहो आई म्हणण्यामध्ये फरक आहे महाराज.
आहो आई म्हणजे ऊस नाही, बळत तिला खुश करायचं. ती खुश होते का महाराज? हा, हे खानदानी असते महाराज, खुश होत नाही ते. किती तुम्ही संसार देखणा करून दाखवा, एक वेळेस तुम्हाला सासू नावं ठेवणारच. संसार आहे तो, सासर आहे. हा, अहो एक सुनबाई अशीच किती पाट उठून काम करायची, सगळं सासूबाईला काहीच बघू देत नव्हते. तरी कदाचित काही सडा टाकताना थोडा सडा कमी पडला, काही कमी जास्त झालं की तुझ्या आईबापाने असलंच शिकवलं का म्हणायची. एखाद्या वेळेस भांड खाली पडलं, तुझ्या आईने असलं शिकवलंय का? थोडस दूध सांडलं, तुझ्या आईबापाने असलं शिकवलं का? आता तिला काम केल्यानंतर किती दुःख झालं, किती त्रास व्हायचा, काही वाटत नव्हतं. तिला पहाटे 4 वाजता उठायची, उठल्यापासून कामच करायची. घरातले सगळे दीर असतील, ननंद असतील, सगळं झोपल्यानंतर झोपायची. झोपच मिळायची 3-4 तास, इतकं काम करायची. तरी तिला काही वाटत नव्हतं. पण आई बापाचं जर नुसतं नाव काढलं का, मग तिची तळपायाच्या मस्तकाला जायची. हा, तिलाच आई कन्या म्हणायचं. हा, आपल्याला किती नवऱ्याने मारू द्या, सासूनी किती बोलू द्या, किती टोचून बोलू द्या, तरी एवढं दुःख होणार नाही. पण सासरी जर आई बापाचं नाव काढलं की मग ती रागिनीच होते महाराज. हा, कारण तेवढंच प्रेमच केलेलं असतंय, तेवढं स्वाभिमान असतो. आई वडिलाबद्दल जर बोललं ना कोणी की मग तिला नाही सहन होणार का तुम्हाला? कुणाला नाही सहन होणार. हा, मग ती कन्याच नाही म्हणायचं. आई बापाला जर कोणी बोलत असेल आणि तरी त्याला काही वाईट वाटत नसेल, कसे असू द्या माई बाप, कसे असू द्या, पण आई बद्दल त्याला वाईट वाटायचं. ते अशी मरायला लागले महाराज. सासरा असा बाजारावर बसलेला होता. का ग बाई, तुला काही खायला कमी का? म्हणजे मामांची काही नाही हो, सगळं आहे. देवाच्या दयाने माझ्या आईवडिलांनी मला चांगल्या घरी दिलंय, सगळं चांगलं आहे हो. पण मी किती काम केलं, सासूबाई मला खूप टोचून बोलतात. काही भांडं पडलं की तुझ्या आईबापाने असलं शिकवलं का? हे झालं की तुझ्या आईबापाने तेवढं त्यांना सांगावं. सासरा म्हणला, हा, तिला सांगण्यातच मी म्हातारा झालो. ती काय ऐकते का माझं? हा, बरं, आता तिच्याकडे सत्ता आहे, माझ्याकडे होती त्यावेळेस तिने मार ही खाल्ला, सगळं झालं. आता सत्ता संपली. पण तुला मी एक सांगेल, सल्ला देईन. म्हणजे काय, तू उलट काय बोलू नको, फक्त एक काम कर. आता सहज काय तुझ्याकडून घडलं आणि तुझी सासूबाई तुला जर म्हटलं तुझ्या आईबापाने हेच सांगितलं का, फक्त एकच म्हणायचं, माझ्या आईबापाने काहीच शिकू द्या, पण माझ्या आईबापाने 8 दिवसालाच रुसून जायचं नव्हतं शिकवलं. एवढंच म्हण. म्हणजे काय होईल, काय करायचं तुला? आता मी तर काय तिच्या पुढे बोलणार नाही, पण मी तुला सल्ला देतो, ठीक आहे? तिला आधार मिळाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच उठली, आपले काम करत होती. सडा जरा थोडासा कमी पडला, उठलीच बाबा. ही का ग, तुझ्या आईबापाने असलं शिकवलंय का? ते म्हणले, सासूबाई, माझ्या आईबापाने काहीच नाही शिकवलं, पण माझ्या आईबापाने 8-8 दिवसाला रुसून नव्हतं जायला शिकवलं. असं म्हटलं की तुझी आगच झाली. आणि तिने बघितलं कोणाकडं? म्हाताऱ्याकडं. म्हातारं तंबाखूला चुना लावत होतं, तशीच पिशवी आपली बगलात घेतल्या, नीट मारू त्याच्या मंदिराकडे. म्हणले काय नाही खरं. कारण काय झालं माहिती का, ही सासूबाई नांदायला आली का, त्यावेळेस सासरा असा मारायचा. 8 दिवसाला रुसून जायची, बैलगाडीत बांधून आणायची त्याला, 8 दिवस रुसून जायची. हा, आणि मग काय तेव्हापासून महाराज त्या आई बापाचं, तिच्या आई बापाचं नावच काढलं नाही. हा, सगळा संसार सुजलम सुपलम झाला महाराज. हा, सांगायचं तात्पर्य